घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या. चवीला चटणी कशी हवी ते सांगा. निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर. वा, आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार. प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार. आमचा पत्ता: स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा. संपर्क 99 600 25 215 88 558 081 62. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. टेंभू उपसा सिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडले. यामध्ये टेंभू उपसा सिंचन योजना 30 जूनपर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली. बाबर म्हणालेत, मंगळवारी पार पडलेल्या टेंभू उपसा सिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडले. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अरुणअण्णा लाड, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नामदार विखे पाटील यांनी टेंभू योजनेतील नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्म रोहित्र तातडीने बदलून आवर्तन बंद पडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी टेंभू योजनेचे जुने झालेले पंप बदलण्याबाबत चर्चा झाली. तसेच राजेवाडी तलावातील पाणी तातडीने कटफळ तलावात सोडून उंबरगाव, पुजारवाडी, पांढरेवाडी इत्यादी भागात निर्माण झालेली पाणी टंचाईवर मात करता येईल अशा सूचना करण्यात आल्या. यावर राजेवाडी उजवा कालवा तसेच राजेवाडी तलावात जिहे, कठापूर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि यावर वेगळी बैठक घेण्यात येईल असेही नामदार विखे पाटील यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.